कालपासून माथेरानमध्ये ई रिक्षा वाटपावरून मोठा वाद पेटलाय आणि आता हा प्रश्न थेट पालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर सवाल उभे करतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमधील 94 हात रिक्षा चालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असताना नगर परिषदेकडून पहिल्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 7 ई रिक्षांपैकी 4 ई रिक्षांचं वाटप काही मोजक्या चालकांना करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे हे वाटप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीशिवाय किंवा सर्व संबंधितांना विश्वासात न घेता करण्यात आल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या परवानाधारक रिक्षा चालकांचा थेट सवाल आहे की जर निकष समान असतील तर मग निवडक 13 चालकांनाच प्राधान्य का? उर्वरित चालकांचं काय? हा निर्णय नेमका कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला? पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे की मॉनिटरिंग कमिटी आणि सब कमिटीच्या सूचनांनुसार हे वाटप करण्यात आलं. मात्र मग त्या कमिटीनं नेमके कोणते निकष लावले, सर्व चालकांना संधी का दिली नाही याची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. याचबरोबर रिक्षाचालकांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. याआधी आम्ही उपोषण केले होते त्यावेळी ई रिक्षा वाटप प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाईल, तसंच संघटनेला आणि सर्वांना विश्वासात घेऊन वाटप केलं जाईल असं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं. मग त्या आश्वासनाची पूर्तता का करण्यात आली नाही असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. श्रमिक रिक्षाचालक संघटनेचे आरोप आहेत की प्रशासन मुद्दाम चालकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुनर्वसनाच्या गंभीर प्रश्नावर घाणेरडं राजकारण केलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयानं गुजरातच्या केवडिया मॉडेलप्रमाणे माथेरानमध्ये पुनर्वसनाची दिशा दिली असताना नगर परिषदेकडे यासाठी ठोस योजना आहेत का की फक्त निवडकांना लाभ देऊन उर्वरितांना वाऱ्यावर सोडलं जात आहे? आता माथेरानमध्ये रिक्षाचालकांनी स्पष्ट इशारा दिलाय, न्याय सर्वांना मिळाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल. माथेरान भाजपनं या रिक्षा चालकांच्या बाजूनं उभं राहण्याचा पवित्रा घेतलाय. माथेरानमध्ये ई रिक्षा वाटपाचा हा वाद आता नेमका कुठं थांबणार आणि पालिका प्रशासन यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.